मुंशीराम भाऊ आपल्या गावात पोलीसवाले आले ना चांगलं माझून चालू आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही काही आपल्या गावात काय झालं तर? गड्या माऊली काहीच माहित नाही बा. काय झालं रे? काय झालं आपल्या गावात? काय वातावरण पेटलं रे बापा? अरे बापा आपले नामदेव भाऊ नाही काय त्यानं चोरीच्या म्हशी आणल्या. स्वतः चोरी केली की दुसरा काय माहित बापा. पण पोलीसवाले आले भाऊ टंगटंग करत आले ते गावात. तुला नाम्या चोट्टा निघल्या गार बा. नाम्या चोऱ्या करून राहिला मसाला ढोरू चोरून राहिला का नामदेव? हा नामदेव मुंशीराम काही नको भादरू कुठे बी. तो माणूस तो चोऱ्या करणार आहे का नामदेव? 25 एकराचा मालक आहे बिचारा. साऱ्या गावाला मदत करते तो चोऱ्या करते का? काही बोलतले का? झाली शिंग काही गर्भ? बाबा मी काही वाचरत नाही पण जे खरं आहे ते सांगून राहिलो मी. 80,000 आणि 50,000 आणि 60,000 कुठे म्हशी भेटतात का? 2 म्हशी 80,000 आणल्या म्हणे. मग ताच मला काहीतरी वाटलं होतं दाल मी काहीतरी खाला आहे पण शिवल्या म्हणे बी. पण कसं त्यावेळेस लक्ष नाही दिलं झालं. पण काही हाय बा माणूस चोट्टे का मग. आता बाजारात असतील त्या आता सस्त्यात मस्त भेटल्या असतील त्यानं घेतल्या. त्याचा काय गुन्हा आहे त्याच्यामध्ये? समोरच्या निकल्यानं घेतल्या. तू डायरेक्ट हुंडाला चोरल्या त्यानं. काही बी माणूस असले का मुंशीराम काही बोलतले का? आपल्या गावातला माणूस आहे गावातल्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे. कुकडच्या भाजारणं चालते काय कायचं काही? बा तुम्हाला काहीच माहित नाही. नामदेव भाऊ एवढा चॅप्टर एवढा गावात निघून आपल्या अशी शाळा केली की नामदेव भाऊनं कोणाला तरी चोऱ्याला लावल्या असती आणि आले गावात घेऊन मसाला. नामदेव भाऊला असं वाटलं की भांडं काही फुटणार नाही पण आता भांडं फुटलं. पोलीसवाले डायरेक्ट गावात आले आपल्या. बुडबा नामदेव लय चालबाज माणूस आहे. त्यानं कांड केलं तशी. तो असं चॅनमॅनच्या स्पीकरमध्ये असते ना असं तुम्ही लय त्याच्यावर विश्वास ठेवता डोळे लावून पण तू विश्वास करायचा होता नाही काही. असे चोट्टे कामं करत तो लय पहिल्यापासून तसाच आहे तो. गड्या मीनं तर काही पाहिला नाही गड्या असा आहे म्हणून तो बा. की खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारा माणूस आहे बा तो. आता तुम्ही म्हणता बा असं तसं. आता आपल्याचं काही म्हणजे मनी माणशीच नाही बा. आम्हाला कुठे विश्वास वाटे पण आता या मसाळीवर आपल्याला समजलं ना की तो माणूस किती चोट्टा आहे तर असे धंदे करते म्हणून पुढे चालला तो. बुडबा हे लक्षात ठेवा तुम्ही. असे गये कापते लोकांचे चोरीचे सामान आणते इकडे. आता 80,000 म्हशी आणले 1,60,000 ती कमवली की नाही 80,000 रुपये त्याच्यावर सांगा तुम्ही. अशी कमाई शाळा आहे त्याची नाम्याची. हे गोष्ट खरी आहे. आता 80,000 आणले ते 1,60,000 म्हणजे 80,000 रुपये कमवून तो. बरोबर आहे हे तुझे. करू तो 100% पुढे चालला. 10 रुपये 100 रुपये करणारा तो माणूस आहे. पण कसं हे म्हशी चोरून आणल्या हे नाही पटून राहिलं मला. कोणतरी भले त्याला फसवलं असेल पण त्यानं स्वतः काही चोरल्या नसतील मला. हे मी मान्य करू शकतो. राजा बुडवा तुम्हाला विश्वासच नाही बा. तुम्ही कसं त्या नाम्याचीच बाजू घेणार. नाम्या भलता पटतेन तुम्हाला. अरे तो नाम्या लय बोगस आहे. काय बुडवा काय सांगा तुम्हाला. अरे त्याच्या एवढा बोगस नाही कोणी. शिवल्या पुरला पण नाम्या नाही पुरला. म्हणजे चोट्टा आहे तो. मुंशीराम भाऊ या कंदील बुड्याला सांगून काहीच फायदा नाही. हा बुडा कसं नामदेवचा राखीव आहे ना. कसं या बुड्याचं किती तुम्ही डोकं झोडलं तरी काय ऐकणारा बुडा नाही. घ्या चला आपण पाहून वाळग्यात पोलीसवाले काय करून राहिले काय नाही. चला बाबा माऊली चाल वाळग्यात काय चालू आहे काय नाही तिथं बापू आपण चाल बापा. पोलीसवाले मारून राहिले झोडून राहिले नामदेवले तेही पाहून चाल. काय हे म्हणून राहिले नामदेवनं चोरी केली. आता हे खरं की खोटं बा. मलाच काही म्हणायला पटून नाही राहिलं गड्या. पण आता काय कसं मला काही सुसून नाही राहिलं. चाल बरं गड्या चाल बरं पाहू बरं आपण कसं रघुले मोतीराम लिचू हे नामदेव असा करू शकते का बा. चाल लवकर आता. गड्या नामदेव गुतला बा. म्हशी चोरीच्या काय बा मला अजून म्हणजे विश्वास नाही वाटून राहिला. चिमटा घेऊ का रे. नामदेवनं चोरीच्या म्हशी कायची कोण्या गोष्टी कमी नाही बा. या गडी चोरी करायला लागला. शांता मावशी कोण आहे बापा एवढा जोराने वगैरे राहिला तर. आली कोण आहे तर. मावशी लवकर ये ना अर्जंट काम आहे ना. लवकर ये बापा लवकर ये. अरे झुंबर तूच काय. मला वाटलं बाबा कोणाचा एवढा जोराने कल्ला करून राहिले तर आवाज देऊन राहिले मला तर. सांग ना काय काम होतं तर. अगो मावशी त्या नामदेव भाऊनं म्हशीने आणल्या का त्या घरी म्हशी आणल्या 2. त्या म्हशी चोरीची आहेत बापा. चोरीची आहेत त्या म्हशी. पोलीसवाले आले तडीसा वाड्यात घुसले वा. बापा मी तुला निरोप घेऊन आलो सांगायले. काही सांगून राहिला का झुंबर तू. चोरीच्या म्हशी काही बी काय ते का चोरी करणार आहेत का. मावशी नामदेव भाऊने चोरी केली पण नामदेव भाऊने फसवलं. चोरीच्या म्हशी मस्तकी मारल्या नामदेव भाऊच्या. काय सांगू तुले. तू लवकर चाल वाडग्यामध्ये. काय तर ते पाय पोलीसवाले आहेत बरं तडीसा मारतील नामदेव भाऊ नाही तर काही खरं नसत्या पोलीसवाल्याचं. बापा चाल पाहू दे बापा काय भानगड आता हे नवीन तर. हो लवकर चाल मावशी. काय टाइमपास करूच नको आता. चाल लवकर. बस नामदेव भाऊचा पिशारच आहे.
अरे बापा देवा, काय हे नवीन नवीन संकट देता बापा तू आमच्या जिकडे लावून देवा. कसं रे बापा, आता चोरीच्या म्हशी, आता मानवरा का चोरीच्या म्हशी आणीन काय, कसं रे देवा. कोण दिले, कोण एवढा फटंग फटंग त्याला देऊन राहिला इकडे. पाय ना कसा चोऱ्या देऊन राहिला तो. हा पाय ना, हेटकट पाय रे, ढुंगण फेकतच येऊन राहिला गडी, टंग 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 टंग. माहित बा काय रात्री सपन पडलं काय, सपन सांगेल नशीन. हा याले स्वप्न लय पडतात बरं, हंसारे पानसटच असतात. हा आकडा आला आणि तो आकडा आला, आकड्याशिवाय दुसरी सपनच नाही पडत याले. नक्कीच तोच घोर असेल काहीतरी. गुतो ते वाटतं गड्या आपल्याला. 100 रुपयाला लावते आपल्याला चुना. हा यांना आकडा सांगितलं का आपणही लावतो आणि खुलत नाही फुलत नाही. काय माहित बाबा, असा पाय ना तो पोहेतच येऊन राहिला आणि पाय ना, पाय कसा चालून बी राहिला, पाय कसा राहिला, तोंडून म्हणून पाय त्याचं कसं आहे तर पाय रे. आमच्या येऊ दे इकडे येऊन राहिला आपल्याकडे. हा नक्कीच काही ना काही फासा टाकतेच आपल्याला. घोर दिसते मुलं काही ना काही. हा येऊ दे आल्यावर समजीन आपल्याला काय आहे आता. गड्या तुम्हाला काय माहित आहे की नाही गावातलं कांड. अरे बा, नामदेव चोऱ्या करायला लागला ना, चोट्टे कामं करून राहिला तो. काय नामदेव चोऱ्या करून राहिला. अरे काय सकाळी मारलीच नाही रे बा तू न. दिशी मारली की कोणती गावरान मारली. हा का पागल झाला का तू. नामदेव काल चोऱ्या करी. नामदेव कोण्या गोष्टीची कमी आहे. काही भादर ना आपलं कुकडले पाहिलं का कोण दिल्या. स्वप्नातून उठला की नाही रे बा, तोंडा गिंडावर पाणी मारलं बा सकाळी उठून रे तू न. हा की रातचं सपन आम्हाला आता सांगून राहिलं जसं तसं. काही भादर न कुकडे काही का चबरच राहायचं. लोक या बदनाम्या करता चांगल्या लोक यार तू. अबे सपन फपन काय नाही खरं ते सांगून राहिलो ना बे. नामदेवर भलता विश्वास आहे तुम्हाला लेको हो. अबे नामदेवनं चोरीच्या म्हशी आणल्या 2. काय सांगतो तू. नाही एवढ्या स्वस्तात म्हशीच भेटत नाहीत. हा चोरून आणल्या त्यानं. म्हणून तर गावात पोलीसवाले आले. त्या म्हशीचा मालक आला. काय माहित आहे तुम्हाला. हा तो बबन्या आणि शिवल्यान ते माऊलीन ते सारे गेले तडसा पायाले. त्यानं सांगितलं ना आता. मोतीराम कसं रे, खरं असेल का रे. हा मलाच नाही वाटून राहिलं बा नामदेव असा करीन म्हणून. मला नाही वाटत बा. एवढा मोठा 25 एकराचा मालक आणि असे धंदे मला नाही वाटत. काय कळा कसं काय आता, म्हणजे हाय सांगून राहिला याली आपण नाही म्हणू शकत नाही. ही खरं असू शकते. हा पण आता नामदेवर विश्वास आपला पुरा आहे. नामदेव चोरी करू शकत नाही. काही ना काही झगा व्हायला. कोणतरी फसवलं भाऊ नामदेवले. रघु काही ना काही गेम व्हायला नामदेवचा आता. काय विचार करून राहिले, काही बोलता सांगता मले काही. हा अरे तो नाम्या चोट्टा निघला. चोट्टा आहे तो. कंदील आम्ही तोच विचार करून राहिलो की नामदेव एवढी हिस्ट्री असल्यावर नामदेव चोरी करीन कशाले. हाच आमचा विषय आहे ना. कारण की आम्हाला विश्वास वाटून नाही राहिला. कारण की आम्ही त्याच्याबरोबर लय म्हणजे राहायला लाव ना. तो पोरगा असा नाही आहे. चोट्टे कामं करणारा माणूस नाही तो. बाबा पहिले मले तेच वाटत जाय की नामदेव चोरी करू शकत नाही. पण नामदेवच्या वाळग्यात मी पोलीसवाले पाहिले. 2 पोलीसवाले आहे. एकटा म्हशीचा मालक आहे. बडबड तडसा चालू आहे. साधून राहिला तो म्हशीवाला मालक. चोट्टा गिट्टा करून राहिले. बापा असा विषय आहे म्हणून मी अटीसा आलो. हा डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला सांगितलं ना. चोट्टाच आहे ना. चोट्टाच आहे. हो कंदील चोट्टा करून पण आपल्या गावातला माणूस आहे ना. हा तुले आज लोक काही कंप्लेंट दिसली का त्याची की त्याच्या चोरी केली तुला माहित नाही काही नाही. आता दुसरा कोणी आरोप करून राहिला त्याचं घेऊन बसून राहिला बाहेर गावाल्या माणसाचं. पहिले कसं आपल्याला पुरी पाटी माहिती पाहिजे. मग माणसानं कसं कोणावर बोट ठेवा तसं करू नाही. मग त्याच्या वाडग्यात काय विनाकारण माझून चालू आहे का. काही गडे माणसं आहे तुम्ही. विनाकारण कोणी कोणाला काही म्हणत असते काय. अरे खरं आहे म्हणूनच आहे ते. ते बोंब काऊन आहे तर. मोतीराम आपल्याला जा लागते गड्या तडीसा. आता पा लागते काय आहे काय नाही. तर कसं याचा शहानिशा केल्याशिवाय कसं आपल्याला हेच नाही आहे. चाल बरं पाहू बरं काय आहे तर भानगडतं. चाल बरं चाल पहिले जा लागते तडीसा. या नामदेवनं काय कांड केलं हे पहिले पाहा लागते. कसं हाकून दिल्या आपलं तोंड दाबून राहिला नडीसा. याला दाखवा लागेल ना काय आहे काय नाही तर. चालेल बा कोणतील चा देव असं करीत मला वाटलं नव्हतं बा. आता कसं चोरीचं पोलीसवाले येतील आणि हे करतील आणि ते करतील. चाल आता तटी गेल्याला समजीन काय आहे काय नाही तर. चाल बरं चाल रे गड्या रघुनाथ बा. चाल आता सध्या काही बोलू नको. तटी गेल्यावर पाहू काय आहे काय नाही तर. चाल साहेब मी काही चोट्टा नाही गिट्टा नाही काहीच नाही साहेब. सांगून राहिलो मी तुम्हाला. कसं हा तुम्ही ना हा माणूस आणला पांढऱ्या शर्ट आला सोबत तुम्हाला चोट्टा गिट्टा करून राहिला हे काही बरोबर नाही. मला ते पटत नाही. मी ना काही कोणाचं म्हणजे तुम्हाला सांगतो कोणा शेंगीले हात लावेल नाही. मुठभर शेंगा कोणा वावरातले आणेल नाही. आणि तुम्ही म्हणून राहिले चोट्टा. मी चोट्टा हो काय.
अबे चोट्ट्या, तू चोट्टा नाहीस तर ह्या म्हशी कशा काय आल्या वाळग्यात तुया? माया म्हशी आहेत ना त्या. साहेब तुमच्या जगत तो ढादार खोटा बोलून राहिला. माया 2 म्हशी तरी दिसून राहिला म्हणते मी चोट्टा नाही. हा लाज वाटू दे जरासा, टोपीवाला आस ना तू. हा गन मन लावत ना. हा एवढा चोट्टा का? जराशी लाज नाही वाटली रे जनाची मनाची रे. या चोट्ट्याला घेऊन तुम्ही अति अद्दल घोडा आता 2-4 टप्पू मारा यायला चांगले. हा कबल्ला पाहिजे सायदा माया म्हशी चोरून आणले आहे ना. खप दूध काढून राहिला इकून राहिला माग तिकडे. नफा खाल्ला नाही यानं. मग माई घाट्यात कंपनी लागली ना. चोट्ट्या नाही या चोट्ट्या, टोपीवाला चोट्टा. कोणाला म्हणून राहिला तू चोट्टा गिट्टा रे? हा साहेब त्याचं तोंड आवरा जरा ना. 2-4 मुचकाळ्यात मारीन मी तुमच्या देखत. मग हा विचार नाही करणार. हा नाव आहे गावात चोट्टा करून राहील तुम्ही. लाजा वाटेल बाई आले साहेब. साहेब तुम्ही सांगून द्या बरं. तुमच्या बरोबर लय आला की तो. शिल्लकपणाने घरासाठी. अरे बघा नाम्या तर चांगलाच गरम होऊन राहिला. दोघेही होते एवढा फायटिंग. पोलीसवाले पाददार आहे नाम्याले. पाददार नाच चवरून राहिला. याच्या वाडग्यात मसाला असून धरून वरून दादागिरी करून राहिला. अटी शिवल्या पाहिजे जरा आता तेल टाकायला. तुम्हाला हा माणूस चोट्टा म्हणून राहिला तर बेजा पाणी येऊन राहिलं. मग कसं बैठक पावती दाखवा. घेतल्याची खरेदी पावती असेल तुमच्या ते दाखवा. ते काही नाही आपल्याजवळ. कारसा नाही आहे दाखवायले. फक्त कोण काही म्हटलं की पाणी येते, मारतो झोडतो. जी खरेदी केली आहे त्याचा पुरावा तुमच्याजवळ काही नाही. मग तुम्ही ना चोरी केली नाही तर काय केलं? दुसरं काय केलं तुम्ही ना? तुम्ही चोरच आहे तुम्ही ना चोरल्या ह्या म्हशी. आहे का तुमच्याजवळ काही आरसा दाखवायला आम्हाला? कोणता कागद? 4 शब्दाचा 4 ओळीचा काही आहे काय तुमच्याजवळ की बा ह्या म्हशी मी अशा घेतलेल्या आहेत असं काही आहे का? बापा साहेब मी का चोर आहो का राजा? चोर नाही ना बापा मी. चोर नाही ना. तू चोर नाही तर मग काय शावास काय? दाखव ना. दाखव रे आरसा दाखव. साहेब म्हणून राहिलं तसं दाखव. कागद आहे का त्याला कोणता रिअल? माया म्हशी तुम्ही इकडे घेतला असं काही? काहीच नाही ना. चोट्टे चोरून आणले का? माझ्या खोट्याच्या आणल्या सोडून आणि म्हणून राहिला आधी मला छानपणा शिकून राहिला. मी तुम्हाला कसं 2 खेप तुम्हाला हकीकत सांगून झाली माहिती की मी बाजारात गेलो बा. कसं आम्ही पुरं बाजार थांबवला. एका ठिकाणी ह्या 2 म्हशी आम्हाला कसं उभ्या सापडल्या. त्या माणसाने आम्ही सोनेरी केसा आला होता तो. त्याने म्हटलं की बा ह्या म्हशी कसं इकलेल्या आहेत की कशा आहेत? तो म्हणे इकायला आलेला. म्हटलं भाव सांग. तो म्हणे 80,000 रुपये. म्हटलं हे घे बाबा तुझे पैसे. मग पैसे दिले बाबा घरी घेऊन आलो. 2 खेप नाही 10 खेप सांगा तुम्ही हकीकत. आम्हाला त्या हकीकतचं काही घेणे देणं नाही. तुम्ही ना ज्यावेळेस म्हशी घेतल्या त्यावेळेस काही ना काही लिहून घेतलं का त्याच्याकडून? त्याची सही आहे काय? म्हणजे कागद काय? पुरावा काय? तुम्ही ह्या दुसऱ्याकडून विकत गेला. साहेब माझं पुरावा आता काहीच नाही बा. माझं म्हणजे लिखित काहीच नाही ना. कसं त्यानं मला इकल्या. मी त्याला पैसे दिले घरी घेऊन आलो. आता प्रत्येक बाजारला आम्ही तसंच करतो बाबा. काही आता जोड बाजार असल्यामुळे आम्ही काही जे खरेदी याच्यानं त्याच्यात काही त्या पावत्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्या जवळ बाजार आहे बा. असं असते ते. नामदेव भाऊ राजा तुम्ही साऱ्या जगाचे हुशार आहे राजा. ह्याच्याचा जडपटपणा केला. खरेदी विक्रीची पावती घ्यायला पाहिजे ना. बैठक पावती घ्यायला पाहिजे. नाही तर मग ते अडून खरेदी नाही करणं तुम्हाला तर काही नाही. आपलं मूर्खासारखं घेऊन आले घरी. आता आली भानगड तुमच्या मागं. ज्या मते तुम्ही सरळ चोर आहे या माणसाच्या म्हशी तुम्ही न चोरून आणला हे इथं सिद्ध होते. तर कसं त्या म्हशीला कसं या माणसाच्या ताब्यात घ्या. आणि शिंदे तुम्ही कसं यांना बेड्या लावा. आता चला घ्या यांना पोलीस स्टेशनला घ्या. साहेब मी आता अटक करतो यांना. अटक आताच करतो. अरे साहेब राजा मी खानदानी इमानदार माणूस आहे राजा. मी असे फॉल्टी कामं करणारा माणूस नाही. आज कोणाला विचारा तुम्ही. काय सांगा तुम्हाला आता साहेब. कोणाच्या वावरात कधी सोनं जरी पडेल असलं तर मी त्याला हात नाही लावत. असा माणूस आहे राजा मी इमानदार. तू मावर चोरीचा आरोप लावून राहिले. कसं आम्हाला सांगून काहीच फायदा नाही. कसं या म्हसाळ्यात तुमचा जो काही पुरावा नाही. तुम्ही चोर आहात. सरळ चोर आहे तुम्ही. तुमचा जो कागद नाही कुगत नाही काही नाही. मग तशा घेऊच नाही माणसानं. चला शिंदे लावा यांना बेड्या लावा. चला घ्या येईल सोबत घ्या. फक्त तुम्ही एक काम करावं. तुम्ही आहे की नाही गावाला सरपंचाला फोन लावा तुम्ही. ते काय तर तुम्हाला सांगतील 2 गोष्टी. आता कसं मी किती सांगितलं तुम्हाला तुम्ही काही मामसला ऐकणार नाही बा. आमच्या गावातल्या सरपंचाला फोन लावा तुम्ही. याचे नाटकं ऐकू नका. हा चोट्टा आहे. यानं काहीतरी प्लॅन केला अशी. सरपंचने आले त्याला फोन लहान फलानला. हा माणूस मसाळेवाला सरळ सांगून राहिला की या माया म्हशी आहे त्यानं चोरल्या. चला हे यायला उचला. लाव तुम्ही यायला बेड्या. साहेब एवढं तुम्हाला हात जोडून विनंती आहे राजा. फक्त एवढं आहे का सरपंचाला फोन लावा. त्या माणसाला बोलून घ्या. मी कसा काय आहे ते तुम्हाला सांगतील. गावातल्याला कोणालाही बोलवा तुम्ही. कोणी बी सांगेन तुम्हाला की नामदेवराव कसा आहे तर. मी असा बेमान आहो का चोट्टा आहो काय? गावातले लहान लेकरे सांगतील मोठे सांगतील. मी काय माय काय पोझिशन आहे तर.
त्यानं नाम्यानं इमोशनल ब्लॅकमेल केलं, जुगार जमवला साल्यानं. हा पट्टी पडवतेच ना तो, लय हराम पोरा साला नाम्या. हा फसतच नाही साला, लय जाय माणूस. ठीक आहे, आता तुम्ही एवढं म्हणून राहिले, हातपाय जोडून राहिले, तर मी सरपंचाला, तुमच्या गावातल्या सरपंचाला फोन लावतो, पोलीस पाटलाली बोलवतो मी, काही विषय नाही. ठीक आहे ठीक आहे. साहेब तुम्ही कोणाला फोनच नका लावणं, एवढे याले पोलीस स्टेशनलेच घ्या तुम्ही. हा याले अंदर टाकला आणि 2-4 बाजीरा खाल्ली की बरोबर कबल द्या. शिंदे तुम्ही गडबड करू नका बरं, थोडीशी शांतता ठेवा तुम्ही. हा माझं काम मला करू द्या, मग फोन लावू द्या मला. साहेब लावा. ठीक आहे, चला वाळग्या बाहेर चला तिकडे लावतो मी फोन. हो चला साहेब चला. अरे सायाचा गेम हुकला ना, झोडायला पाहिजे असा नाम्या मायलेलं का. आणि हे पोलीसवाले साले याच्यावर विश्वास करून राहिले. हा का जे काही बोलून राहिला, हा शिवले यायला पाहिजे बैरी. हा शिवले येऊन नाही राहिला आणि पटकनी यायला पाहिजे. आणि त्यानं तुम्ही मूर्ख झाल्या घरी काय करून राहिला काय मग. हां काय आहे का बायकोच्या पदराला चिपके आयला माणूस आहे.